सुरुवातीला बीडमधून एक धक्कादायक बातमी आपल्यापर्यंत येत आहे। 7वीच्या वर्गातील मुलांची 20 लाखांच्या खंडणीसाठी हत्या करण्यात आल्याची ही बातमी आहे। एक धक्कादायक बातमी आपण या क्षणाची पाहतोय। 7वीच्या वर्गातील मुलांची 20 लाखाच्या खंडणीसाठी हत्या करण्यात आली आहे। आष्टी तालुक्यातील केरूळ मधली ही धक्कादायक घटना आहे। तर 4 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलाचं अपहरण केल्याचं सांगत त्याच्या सुटकेसाठी 20 लाखांची खंडणी मागणारी चिठ्ठी अपहरणकर्त्यांनी मुलाच्या कुटुंबियांना पाठवली होती। तसंच कुटुंबियांना पोलिसांमध्ये न जाण्याची धमकी देखील देण्यात आली होती। मात्र कुटुंबियांनी पोलिसांमध्ये तक्रार दिल्यानंतर आता हा सगळा प्रकार समोर आलाय। सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सुरेश, अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार, काय तपशील या संदर्भात? 12 तारखेला गणेश शाळेमध्ये गेला होता। शाळेमधून परत आल्यानंतर बहिणीला विचारून तो खेळायला गेला, मात्र खेळायला गेलेला गणेश परत आलाच नाही, म्हणून त्या कुटुंबानं 13 तारखेला तक्रार केली होती अपहरण झाल्याची। मात्र 13 तारखेपासून हा अपहार झालेला प्रकार पोलीस तपास करत होते। मात्र काल दुपारी एक चिठ्ठी गावामध्ये एका दगडावरती ठेवलेली आढळली आणि त्या चिठ्ठीमध्ये हा मजकूर लिहिलेला होता की 20 लाखाची खंडणी द्या, अन्यथा आम्ही गणेशला मारून टाकू, अशा पद्धतीची खंडणी लिहिलेली होती। तो हिंदी मधला मजकूर आहे। आणि ज्यावेळेस ते सगळं चिठ्ठी समोर आल्यानंतर या नातेवाईकांनी पोलिसांमध्ये धाव घेतली। पोलिसांनी तपास केला, मात्र तपास करत असताना पोलिसांना गणेशचा मृतदेह सापडून आला। त्यामुळे या धक्कादायक घटनेमुळे बीडमध्ये आता अक्षरशः हळहळ व्यक्त केली जात आहे आणि खळबळ उडाली आहे की खंडणीच्यासाठी जर 20 लाखाच्या खंडणीसाठी अशा पद्धतीने निगडूनपणे 14 वर्षाच्या मुलाची हत्या केली जाते, हा गंभीर प्रकार आहे। मात्र यात पोलिसांनी तपास करत असताना आणखी एक दुसरा यात पोलीस संशय व्यक्त करतायत की याचा खून करून त्याचा अपहरणाचा बनाव तर केला नाही ना, अशी सुद्धा माहिती आज पोलिसांकडून सुरू आहे। मात्र या प्रकरणाचा तपास करण्याचं खूप मोठं आव्हान आज बीड पोलिसांच्या समोर आहे। अगदी सुरेश, धन्यवाद या तपशिलांसाठी।